सत्यमेव जयते क्लासेसमध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत. तर आज आपण महाराष्ट्र भूगोलमधील महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग शिकणार आहोत. तर प्रशासकीय विभाग आपल्याला पाठ करण्याची गरज नाही, फक्त एक ट्रिक आहे. ते ट्रिकनुसार आपल्याला 3 क्वेश्चन सोडवले जातील. पहिला क्वेश्चन, महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग किती आहे? दुसरा क्वेश्चन, महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांचा चढता क्रम लावा. तिसरा क्वेश्चन, महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम लावा. म्हणजे तुम्ही ही एक ट्रिक्स पाठ करून महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग किती, महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांचा चढता क्रम, महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम शिकणार आहोत. तर आपल्या ट्रिकचं नाव आहे औ ना पु ना ओ को. तर आपल्याला औ आहे, औवरून औरंगाबाद, परंतु आत्ताचं त्याचं नाव झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर. पण लक्षात ठेवायसाठी आपण हा औ ना पुन्हा को हे लक्षात ठेवणार आहे. तर आपला हा जो औ आहे, औ आपला हा छत्रपती संभाजी नगर प्रशासकीय विभाग, त्याला औरंगाबाद पूर्वीचं नाव होतं, परंतु आत्ताचं नाव उस्मानाबादाचं नाव झालेलं आहे. तो पूर्ण हा विभाग आहे. तर याचा 11वा पण कधी कधी क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर याचा आकार आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर याचा आकार आहे, हे बघा, हा सशासारखा आकार आपल्याला दिसून येतो, हा ससा. ठीक आहे, हा सशासारखा आकार आहे. तर आकारावर कधी कधी क्वेश्चन पेपरमध्ये आकार पण विचारले जातात. तर तुम्ही जर लक्षात ठेवलं तर हा झाला सशासारखा आकार. हा झाला आपला छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग. 2 नंबरचा आहे नावरनं नाशिक. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा इथनं नाशिक सुरू होतो. हा नाशिक 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 ठीक आहे, नाशिक. तर नाशिकला आपण एक असं, हे बघा, इथनं हात दिसतो आपल्याला. हा हात फक्त तुम्ही लक्षात ठेवू शकता. याच्यावरनं हातावरनं ज्याचा साईडने हात आहे, तर तो लगेच तुम्ही लक्षात ठेवू शकतात का हा नाशिक प्रशासकीय विभाग आहे. नाही, हां ठीक आहे. नंतर आपल्याला घ्यायचं आहे पुणा. तर पुणा जर बघितला तर तुम्ही हा डायरेक्ट एक ट्रँगल आकारासारखा आहे. म्हणजे तुम्ही फक्त एक त्रिकोण जरी असं लक्षात ठेवला तरी तुम्ही पुणे प्रशासकीय विभाग ओळखू शकतात. हा झाला पुणे प्रशासकीय विभाग. त्यानंतर आपला आहे नागपूर प्रशासकीय विभाग. हा नागपूर प्रशासकीय विभाग आहे. तर नागपूर प्रशासकीय विभागाचं फक्त तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, असा हा पण ट्रायंगल लक्षात ठेवायचा, परंतु एवढं ट्रायंगल आणि याला फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. यावरनं तुम्ही लगेच ओळखू शकतात नागपूर प्रशासकीय विभाग कोणता आहे. त्याच्यानंतर आपला अमरावती प्रशासकीय विभाग. हा आहे अमरावती प्रशासकीय विभाग. अमरावती प्रशासकीय विभाग हा झाला आपला अमरावती प्रशासकीय विभाग. याच्यानंतर कोकण प्रशासकीय विभाग आहे, कोकण प्रशासकीय विभाग. याला आपण एक असं सोपं एकदम असं कोकण डायरेक्ट अशी सरळ रेषा आपण फक्त एवढं जरी लक्षात ठेवलं तरी आपल्या लक्षात राहील हा कोकण प्रशासकीय विभाग आहे. तर हा औ ना पुनावरनं हा चढता क्रम आहे. जर चढता क्रम हा उतरता क्रम आहे. औ ना पु ना पु हा झाला आपला उतरता क्रम. जर आपल्याला चढता क्रम जर करायचा असला फक्त ही ट्रिक लिहायची आणि याचं उलटं करायचं. कोकण, अमरावती, नागपूर, पुणा, नाशिक आणि औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर. तर अशा आहे, सर्वांना ही ट्रिक समजली असेल. धन्यवाद.